नाशिक शहरातील प्रसिद्ध कालिदास कला मंदिरातील कॅन्टीन गेले 3 वर्षे सागर राय यांच्या ताब्यात असून त्यांनी यासाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये भाडे महानगरपालिकेला भरले। मात्र या कॅन्टीन संदर्भातील अटी शर्ती असून देखील बाहेरील अन्नपदार्थ कालिदास कला मंदिर मध्ये दिले जात असल्यामुळे कॅन्टीन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। नियमानुसार बाहेरील कुठल्याही खाद्यपदार्थांची विक्री कालिदास कला मंदिरामध्ये करण्यास सक्त मनाई आहे। तरीही अनेक नागरिक बाहेरून खाण्याचे पदार्थ आणून येथे विक्री करताना दिसतात। यामुळे सागर राय यांना आर्थिक फटका बसत असून ते म्हणतात की जर बाहेरच्यांनाच येथे विक्रीस परवानगी दिली जात असेल तर आम्ही महापालिकेला दरवर्षी 1.5 लाख रुपये भाडे कशासाठी भरायचे। या प्रकाराबाबत सागर राय यांनी वारंवार नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। उलट काही अधिकारी या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचं बोलले जाते। तसेच या कॅन्टीनचे शटर देखील गेल्या 1.5 वर्षांपासून तुटलेले आहे। याकडे देखील लक्ष द्यायला कोणीही तयार नाहीये। या संपूर्ण प्रकरणाकडे आता नाशिक महानगरपालिका आयुक्त कायद्यानुसार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कॅन्टीन चालवणाऱ्या सागर राय यांना न्याय मिळतो की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। माझं नाव सागर राय। आम्ही इकडे कॅन्टीन 3 वर्षापासून चालवतोय कालिदास कला मंदिरमध्ये। पण इकडच्या पहिली अटी शर्त अशी आहे का बाहेरचं जेवण किंवा काही बाहेरचा खाद्यपदार्थ आतमध्ये अलाउड नाहीये। तरी आज अशोकावाल्यांचा काहीतरी प्रोग्राम आहे, तर त्यांनी महानगरपालिकेचे लोक जे इकडे थांबतात त्यांनी त्यांना परमिशन दिलेली आहे। तर आमचं म्हणणं असं आहे की इकडे मग आम्ही जे भाडं भरतो वार्षिक 1.5 लाख रुपये ते भरायचं कसं काय, जेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांना आतमध्ये खाद्यपदार्थ विकू देता येतं। आमचा म्हणजे पैसे देणार कुठून आम्ही भाड्याचे। वारंवार सांगून पण हे महानगरपालिकेचे इकडचे जे लोक बघता कालिदास कला मंदिर ते आमच्याकडे दुर्लक्ष करताय। ते बाहेरचे पदार्थ आतमध्ये विकू देता, खाऊ देता, तेच आम्हाला करू देत नाही। मग आम्हाला भाड्या भरायचा प्रॉब्लेम येतो। आमची तर एकच विनंती आयुक्त साहेबांना का प्लीज तुम्ही तातडीने लक्ष देऊन हे सगळं थांबवावं। इकडे कालिदासचं कमीत कमी 1.5 वर्ष झालं ते तुटलेलं आहे। आम्ही 10 वेळेस विनंती केली, पत्र दिलं साहेबांना, पण आज 1.5 वर्ष झालं तरी त्याच्यावर काही केलं गेलं नाहीये। ते तसं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।